यानंतर पुढचं गाणं घेऊन आपल्या समोर येत आहेत जितेंद्र तुपे आणि नेहा वर्मा. चंदनाच्या पटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. चंदनाच्या पटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. तुला पाहून कळी माझी लई खुलते. चंदनाच्या पटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. तुला पाहून कळी माझी लई खुलते. चंदनाच्या पटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. चोळी अंगात तंग तुझ्या कशी बसली. भर ज्वानीत सखया मुसमुसली. रंग साडीचा सांग तुझ्या कसा दिसतो. पहिल्या रात्रीचा गालावर छाप जसा. काग डोळ्यांची बाहुली फिर फिरते. चंदनाच्या पटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. गोऱ्या दंडाला बाजूबंद आवडतो. तुला नाही सखे तो मला जळवितो. काकण सोन्याची हातामध्ये बघ नटली. हिरव्या चुड्या बिगळ तिला शोभा कुठली. काग मला असं खोट खोट झुलविते. चंदनाच्या पटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. तुझ्या डोळ्यात बघून झुलते. चंदनाच्या पटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. माझं तर प्रचंड फेवरेट गाणं आहे हे. खूप छान गाणं आहे हे. या किती गोडवा आहे तो. त्या चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये मोत्याचा घास तुला भरविते. सगळे आपलेच शब्द आहेत मराठी, पण त्याची मांडणी एकामागून एक ज्या पद्धतीने ते येतात किती गोड वाटतं त्याच्यामध्ये. म्हणजे एक शाहीर माणूस कशा पद्धतीचं गाणं, किती गोड गाणं लिहू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. मुलीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण, मुलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पण. काय ते गिव्ह अँड टेक किती उत्तम आहे. म्हणजे असं म्हटलं जातं प्रत्येक वेळी की दादांच्या बाबतीत फारच बोललं जायचं की डबल मिनिंगची गाणी, डबल मिनिंगची गाणी. हे गाणं बघा किती गोड गाणं आहे. आणि तुम्ही पण खूप छान गायलत. मला नेहा तुझ्या पर्टिक्युलरली जेव्हा आपण सुरू करणार असतो ना गाणं, तेव्हा खूप जबाबदारी असते आपल्यावर की तो पहिलाच सूर त्याच्यावर सगळा मूड ठरतो ना. ते तुझ्यावर जबाबदारी होती. तो पहिलाच लाईन ती मला नाही पटली एवढी. कारण ही अशी पॉप्युलर गाणी असली ना की त्याच्यामध्ये तुम्ही रंगूनच जाता. तेव्हा कसं झालंय त्या बाबतीत तर म्हणजे फार कमी शक्यता उरते त्याच्यात बोलायची. आणि जितेंद्र तू शब्द विसरणं ठीक आहे, भल्या भल्या लोकांकडनं असं होतं. एक्साइटमेंटमुळे शब्द चुकण्याचे माझ्याकडे तर एवढे किस्से आहेत. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. स्टेजवर प्रचंड एक सभा होती आणि ते येणार होते, नेते येणार होते ते. आणि वरती स्टेजवरती माहिती ना का तालुका लेवलला वगैरे कसे कार्यकर्ते असतात. आज या ठिकाणी तशा पद्धतीचा तो कार्यकर्ता होता. आपले महाराष्ट्राचे आदरणीय नेते यांचं आगमन होणार आहे, तर या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत करूया. आणि जसं त्याला स्टेजवरून दिसलं की गाड्या यायला लागल्या, कॉन्वॉय यायला लागला आणि ते वरती यायला लागले. आता त्याला पटलं की आता आज या तालुक्यात मी तिथं स्टेजवर आजपर्यंत साहेबाला नेहमी मुंबईला भेटायला गेलो, आज साहेब इकडं आपल्याकडे आलेत. एक्साइट झाला आणि जसे ते स्टेजवर आले तसा मोठ्याने ओरडला एक्साइटमेंटमध्ये. काय ओरडला असेल? जय जवानी. आता ते जे नेते आहेत ते मी नाव सांगत नाही तुम्हाला, त्यांनी दिलेल्या उत्तरावरूनच कळेल ते कोण असतील. ते गेले त्याच्याकडे, खांद्यावर हात ठेवला आणि त्याला म्हणले आता जय दिवानी पण म्हणून टाक. मोठ्या मोठ्या लोकांकडनं पण आपल्या नेत्यांकडनं यांच्याकडनं शब्द चुकतात. तर मी त्याचं ते ठीक आहे तू कॉन्सन्ट्रेट करत होतास, अगदी शेवटच्या क्षणी तुझा शब्द चुकला.
पण तरी सुद्धा हे नक्की सांगेल की पुढच्या वेळी ती पण तसं पण होऊन नको देऊ. पण ओव्हरऑल खूप छान. थँक्यू. आजच्या सगळ्या एपिसोडमध्ये तुमच्याकडनं सगळ्यांकडनं एक्सपेक्टेड आहे तो एक पर्टिक्युलर ठसका, आणि ठसका असताना सुद्धा त्याच्यामध्ये तो एक भान असायला हवं सुरांचं. नाही तर ती ज्या पद्धतीने संगीतकाराला सुद्धा मांडायची असेल ती भावना, ती त्या पद्धतीने तशी दिसणार नाही. म्हणजे कुठलंही गाणं गाताना, हेच नाही कुठलंही गाणं गाताना एक साधारण तो विचार मनामध्ये असायला हवा की हे जाणार कोणावर आहे किंवा हे आपण कोणाच्या बद्दलचं आहे. सो ते करताना सुद्धा संगीतकार सुद्धा विसरायचं नाही आणि ते सूर सुद्धा विसरायचे नाहीत. हे कोणाचं आहे हे सुद्धा माहिती पाहिजे. म्हणजे एक त्याच्यामध्ये भान राहतं. तुम्ही ते गायलाच चांगलं, तुमची स्वतःची एन्जॉयमेंट खूप छान होती, पण ती थोडीशी अजून ताकदीने पोचायला हवी होती असं माझं मत आहे. सुराला गाणं अजून चांगलं झालं असतं तर मजा आली असती. ऑल द बेस्ट. नेहा आणि जितेंद्र, पुढच्या प्रवासासाठी दोघांनाही ऑल द बेस्ट. थँक्यू. Idea.